नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी काही दिवसांपूर्वी देवगडला आली आहे गावी। तर आमच्या गावच्या घरी जे आहे ना ते अंगणामध्ये आहे ना फुलांची झाडं आहेत, जास्वंदी, मोगरा अशी बरीच काही फुलांची झाडं आहेत। पण मी सकाळी ऑब्झर्वेशन केलं जास्वंदीच्या झाडाला, तर काही फुलं आहेत ना अशी म्हणजे सकाळी तर उमललेलीच असतात, पण संध्याकाळी आहे ना संध्याकाळी तुम्ही बघू शकता तर ती अशी मिटलेली दिसतात, म्हणजे अशी श्रिंक झालेली दिसतात। तर मी ते विचार केला की हे असं का होतं आहे। परत दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला बघितलं तीच फुलं परत उमललेली मला दिसली। मग याचं पाहिजे कारण काय आहे काय माहीत नाही आहे, पण आहे की नाही काही फुलं आहेत ना अशी म्हणजे तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये काही फुलं ही अशी मिटलेली पण आहेत बघा, तुम्ही बघू शकता काही फुलं ही मिटलेली आहेत आणि काही जी फुलं आहेत ना ती बघा उघही बघा अशी गळून पडले, तुम्ही बघू शकता इथे बघू शकता काही फुलं गळून पडतात। हे बघा नॅचरली ते समजा उमलल्यानंतर ते गळून पडतातच, पण काही फुलं आहेत ना ती सकाळी परत उमललेली दिसतात। हे बघा तुम्ही काही फुलं हे बघा अशी कोमेजून पडलेली आहे, म्हणजे हे झालेलं आहे बघा। आणि मस्तपैकी अशी हिरवळ पण आली आहे बघा। जरा पाऊस पडला होता 2-3 वेळा, त्यामध्ये हे बघा निसर्गाची ही शाल बघा अशी हिरवी हिरवी गार झाली आहे बघा, तुम्ही बघू शकता सगळीकडे हिरवळ हिरवळ झालं आहे अंगणामध्ये, जो काही थोडा पाऊस पडला त्यामध्ये। हे बघा तर माझं असं ऑब्झर्वेशनमध्ये असं आढळून आलं की संध्याकाळी ते श्रिंक होतात। तर मी तुम्हाला संध्याकाळी पण कशी श्रिंक होतात मी तुम्हाला दाखवते। हे बघा हे आता फुल कसं ताजं तवानं आहे बघा, हे बघा हे बघा काही काही नवीन येतातच, पण जी ऑलरेडी जी आहेत ना ती कधी कधी श्रिंक होतात, परत सकाळी उमलतात, नंतर काही कालांतराने ती कोमेजून जातात, पडतात। हे बघा हे बघा आता संध्याकाळ झालेली आहे। हे बघा तुम्ही आता बघू शकता, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सकाळची फुलं एकदम उमललेली असतात जास्वंदीची, आणि आता तुम्ही बघू शकता अशी मिटलेली आहे बघा। संध्याकाळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता कशी मिटली आहेत बघा। हे बघा इथे पण बघा हे वरती पण तसंच मिटलेलं आहे। आता ही सकाळी ना परत उमलणार। हे बघा ही पण मस्तपैकी उमलली होती, आता हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा म्हणजे सगळ्या पाकळ्या आता जवळजवळ मिटल्या आहेत। हे बघा श्रिंक झाल्या आहेत। हे बघा इथे पण तुम्ही बघू शकता, आणि ह्या तर कळ्या आता उद्या सकाळी उमलतील, पण हे उमललेली फुलं आता मिटली आहेत बघा, सगळ्या पाकळ्या मिटल्या आहेत बघू शकता। त्याचं कारण काय आहे ना ते मला काही म्हणजे समजत नाही, याचं काय याच्यामागे कारण काय आहे। हे बघा आणि ही परत उद्या सकाळी ताजीतवाने होतील, म्हणजे उमलतील चांगलीच, आणि काही गळून पडतात। हे बघा बघू शकता, हे बघा इथे पण आहे बघा, हे बघू शकता। हे बघा हे एक नैसर्गिक म्हणजे एक हेच आहे, म्हणजे नैसर्गिक क्रियाच आहे, पण ह्याच्यामागे काय कारण आहे हे मला स्वतःलाच माहीत नाही आहे। काय असेल तुम्हाला माहीत तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।